कोकणात पावसाची रिपरिप थोडी थांबली. ओसरीवर आजोबांनी शुचिरभूत होऊन स्वामींची तसबीर समोर ठेवली. समईचा प्रकाश आजोबांच्या चेहऱ्यावर झळकला. नातू आजोबांना स्वामींची पूजा करताना निरखून बघायला आला. गेल्या भागात आपण पाहिलं की मठातील राजकारण संपवून बाळाप्पा स्वामींच्या सेवेत रुजू झाले. पण स्वामींची सेवा नक्की कशी करावी, त्यांचं पूजन कसं असावं, आजोबा 14व्या अध्यायातून आपल्याला स्वामी भक्तीचा ते गुपित सांगणार आहेत, जी प्रत्येक भक्तासाठी अमृता समान आहे. आजोबा, आपण रोज स्वामींचे नाव घेतो, पण त्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आणि स्वामींना काय अर्पण केल्यावर ते लवकर प्रसन्न होतात? श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा. स्वामींना सोन्या नाण्यापेक्षा भक्ताचा भाव जास्त प्रिय असतो. पहाटे उठून आधी स्वामींचे नामस्मरण करावे. मन शुद्ध करून देवाची षोडशोपचारे पूजा करावी. सुवासिक फुले, चंदन आणि प्रेमाने बनवलेला नैवेद्य अर्पण करावा. पण बाळा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींसमोर हात जोडून केलेली ती प्रार्थना. बाळा, स्वामींचे रूप आठवताना डोळ्यासमोर काय येतं? आजानुबाहू सुहास्य वदन, काशाय वस्त्र परिधान, ज्यांचे हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर सदैव हास्य आहे आणि ज्यांनी भगवी वस्त्र परिधान केली आहेत, अशी ही भव्य मूर्ती. बाळा, स्वामी म्हणजे कोण? तेच अग्नी, तेच पवन, तेच आकाश आणि तीच वसुंधरा, तेच विष्णू आणि तेच शंकर. आपण संसारात कितीही गुंतलो तरी स्वामींना विसरू नये. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी सुगम व्हाव्यात, यासाठी स्वामींकडे प्रार्थना करावी की स्वामी, आम्हाला न्याय मार्गाने चालण्याची बुद्धी द्या आणि अहंकारापासून दूर ठेवा. आजोबा, मग स्वामींचा मंत्र कोणता जो आपण अहोरात्र जपला पाहिजे? बाळा, तो महामंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हा 6 अक्षरी मंत्र सर्व दुःखांचा नाश करणारा आहे. स्त्रिया असोत वा पुरुष, कोणत्याही वर्णाचे लोक हा जप करू शकतात. स्वामींनी सांगितलंय की खूप डामडोल करून पूजा करण्यापेक्षा जर मनापासून एक पत्र किंवा पुष्प अर्पण केलं तरी स्वामींना ते समाधान देतं. फक्त आपली भक्ती दांभिक नसावी, ती शुद्ध आणि निस्वार्थ असावी. आजोबा, आजपासून मी सुद्धा रोज हा मंत्र जपेन. पण गुरुवारच्या उपवासाचं काय महत्व आहे? बाळा, गुरुवारी उपवास करून प्रदोष काळी तो सोडावा. त्याने बुद्धी वाढते आणि स्वामींची कृपा प्राप्त होते, असा भक्तांचा अनुभव आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्याचा भवसागर स्वामी स्वतः पार करून देतात. स्वामी भक्तीचा हा सोपा आणि सुंदर मार्ग आज आजोबांनी उलगडला. श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नसून ते सामर्थ्य आहे. पण स्वामींच्या लीला इथेच थांबत नाहीत. उद्या पाहूया अध्याय 15, श्री स्वामी समर्थांच्या अद्भुत कथा आणि भक्तांवरील अपार कृपा. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.